Hello students, welcome to all in क्रॉप साइंस लेक्चर। क्रॉप साइंस के लेक्चर में आप सबका मैं इस्तेमाल करता हूँ। कल हम लेक्चर में देखे थे डेफिनेशंस और उसके बाद में अगला टॉपिक हमने देखा था मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट। पहले हम कुछ लेक्चर सिलेबस देखेंगे, फिर उसके बाद हम एक्चुअल सिलेबस शुरू करेंगे। बोले तो आज के लेक्चर में हम सिलेबस में भी ख़त्म होगा। तो हमने कहा था कि मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट, दिस टॉपिक इज़ हाईली वेटेज टॉपिक और इस टॉपिक पे ज़्यादातर क्वेश्चन आते हैं और यही टॉपिक आपके लिए बेनिफिट रहेगा नीट के लिए भी। उसके बाद हम अगला टॉपिक देख रहे हैं रॉक्स एंड minerals। Rocks and minerals. Rocks and minerals. This topic you are already studied in the geography subject. यह टॉपिक सब में छोटा और बहुत ही आसान टॉपिक है। इस टॉपिक में क्योंकि आप इसके पहले ही पढ़ाई कर चुके हैं, दैट इज डेफिनेशन ऑफ मिनरल, डेफिनेशन ऑफ रॉक, types of rock, which type of the rocks are present in Maharashtra, such as information of the rock और उसके examples, rocks and their mineral classification, rocks and minerals. This topic are for 3 to 4 mark. This topic for 3 to 4 mark. ये जो टॉपिक है 3 से 4 मार्क के लिए, विथ मिनिमम 3 मार्क, मैक्सिमम 4 मार्क। बहुत ही आसान टॉपिक है, लेकिन इट मे बी अगेन आस्क फॉर लॉन्ग आंसर क्वेश्चंस। लॉन्ग आंसर क्वेश्चन को भी पूछा जा सकता है। तो उसके बाद अगला टॉपिक जो है सॉइल। दिस टॉपिक ऑल्सो वेरी सिंपल। ये टॉपिक भी और बहुत ही आसान है। क्यों? क्योंकि आपको पता है यू आर स्टडीइंग द साइंस अप टू 8th स्टैंडर्ड। आप 8वीं क्लास तक, कक्षा तक साइंस में सॉइल, देयर प्रॉपर्टीज वगैरह पढे वाले हैं। ह्याच्या अगोदर तुम्ही 8वी पर्यंत मला वाटतं विज्ञान भाग 1 किंवा विज्ञान भाग 2 मध्ये शिकला असाल। सॉइल व सॉइलचे गुणधर्म तेच एकदा आपल्याला सॉइल अँड देयर properties. In the crop science, only title of this topic soil. Weightage of this topic up to 8 mark. 8 mark के लिए weightage है। In this topic, first of all we study about, पहले आप इसमें पढ़ाई करेंगे uses of soil, then weathering of rock by the physical and chemical disintegration of rock soil are formed। रॉक जे असतात ते रॉक म्हणजे खडकांची झीज होऊन छोटे छोटे पार्टिकल्स तयार होतात आणि हेच पार्टिकल परत फाईन पार्टिकलमध्ये रूपांतर होतात आणि या सर्व प्रोसेसलाच म्हणतो आपण सॉइल फॉर्मेशन। सुरुवातीला मोठे जे रॉक्स असतील ते रॉक्स छोटे छोट्या खड्यामध्ये आणि त्यानंतर परत ते फाईन पार्टिकलमध्ये, मग त्या फाईन पार्टिकलला म्हणतो आपण रॉक। फाईन पार्टिकल ऑफ दी रॉक्स आर सिम्पली कॉल्ड एज दी सॉइल। देन टाइप्स ऑफ weathering, that is physical weathering, chemical weathering and biological weathering. By the actions of chemical actions, chemical weathering, by physical factor may perform the action on the rock, that is called physical weathering. And by the action of organism, the rocks are converted into stones, particles, and they are again converted into the fine particles, that is called as the soil. The types of weathering of rock, definition, types of weathering, then
properties of soil. In the properties of soil, you know that in the chemistry you know that there are two types of the properties, physical properties and chemical properties. Also like that, chemical properties of soil, physical properties of soil. Those properties which are depend on the physical appearance of the matter, that is called physical properties, such as physical properties of soil and chemical properties of soil. Then last bit in this topic, that is soils of Maharashtra. Which type of soils are found in the Maharashtra? That is black soil, that is called as the black cotton soil, alluvial soil, forest and hill soil, saline alkali soil. These are the some selected types of the soil. हाँ, तुम्हें पता है, तुम्हाला माहीत आहेत बरेचसे सॉइलचे टाईप असतात ऑन द बेसिस ऑफ कलरेशन, परंतु या ठिकाणची काही क्लासिफिकेशन आहे सॉइल्स ऑफ महाराष्ट्र विच आर ऑन द बेसिस ऑफ केमिकल प्रॉपर्टीज अँड फिजिकल प्रॉपर्टीज. या दोन्ही प्रॉपर्टीजनुसार सॉइलचे टाईप्स महाराष्ट्रामध्ये असणारे हे सॉइलचे टाईप. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपले हा सॉइल इथं संपलेला असेल. एक्झाममध्ये कसा असेल, सिंपल क्वेश्चन युजेसवरती 2 मार्काचा किंवा टाईप्स ऑफ वेदरिंग 8 मार्काचा, और प्रॉपर्टीज ऑफ सॉइल फॉर 2 or 4 मार्क, और टाइप्स ऑफ सॉइल इन महाराष्ट्र इट मे बी अगेन 2 or 4 मार्क. नेक्स्ट टॉपिक, next topic is tillage and farm operations. Tillage and farm operations. Tillage and farm operations. You know that in Marathi that is called as the mashagat. Tillage means mashagat. Mashagat, tillage meaning mashagat, and farm operations. In that farm operations there are 2 types of the tillage, preparatory tillage and inter tillage. पूर्व मशागत, अंतर मशागत, म्हणजेच that is the tillage or the culturing process before planting, preparatory tillage. The operations which are performed in the standing crop are called inter tillage. I am saying about the operations performed before sowing are called preparatory tillage. The operations which are performed in standing crop are called inter tillage. They are the types of tillage, definition of tillage. And in that farm operations, that is a sowing, methods of sowing, different types of the methods from different crop. अलग अलग क्रॉप के लिए अलग अलग सोइंग मेथड्स अप्लाई करते हैं. फॉर एग्जांपल शुगर केन, इन द शुगर केन वी आर प्लांटेड. शुगर केन को हम प्लांट करते हैं, पेरते नहीं. यस, अगर तुम्ही म्हणलात शुगर केन तुम्ही पेरलात का किंवा पेरलात तर तुम्ही हसाल, म्हणजे साहजिक आहे. म्हणजे आपण मराठीमध्ये म्हणतो परत ऊस लावतो आपण, बरोबर आहे ना, ऊस पेरत नाही. यस, प्लांटेशन. किंवा आपल्याकडे बऱ्याचदा आपण कांद्याची लावण करतात. कल्चरिंग ऑफ क्रॉप और रेयरिंग ऑफ क्रॉप. सीडलिंग्स आर ग्रोन ऑन नर्सरी फार्म और नर्सरी एरिया
रोपे नर्सरी एरियामध्ये किंवा रोप वाटिकामध्ये वाढवतात. त्यानंतर ते परत रिप्लांट करतात, ट्रान्सप्लांट, सच ॲज ट्रान्सप्लांटेशन और ट्रान्सप्लांट. These are the some examples or specific type of the operations or methods of plantation, methods of sowing in this topic. This topic are also again maybe 6 to 8 मार्क. ये टॉपिक फिर भी 6 से 8 मार्क का वेटेज कर. टिलेज एंड फार्म ऑपरेशन सिंपली. अगेन आफ्टर दैट सोविंग, इंटर कल्टिवेशन. इंटर कल्टिवेशन हम करते हैं क्रॉप स्टडी क्रॉप के अंदर, जैसे कि हैंड ब्रीडिंग और अगेन आफ्टर दैट मैन्योरिंग, इरिगेशंस, ऐसे अलग अलग ऑपरेशंस हम करते हैं. फिर उसके बाद applications of fertilizers and manure, that is called manuring. And after that again signs of maturity. अलग अलग क्रॉप, अलग अलग सीजन, अलग अलग साइंस दिखाता है. जैसे कि शुगर केन, इफ द शुगर केन्स आर मैच्योर इट appears flower. Depending upon variety and depending upon climate depending upon type of variety and depending upon climate, the flowering variety are maybe show flower. At that time we can say sugar canes are mature. There are some specific symptoms or signs of maturity like that. On the sugar cane there is a metal noise or metal noise on the tapping the nail. जैसे हम शुगर केन के ऊपर ऐसे टैप करेंगे तो कैसा वो अगर आवाज़ टक टक अगर आवाज़ आता है, इट मे बी इंडिकेट दैट मैच्योरिंग. सच एज सम आर स्पेसिफिक. अगेन कॉमन साइंस ऑफ मैच्योरिटी आर येलोइंग ऑफ लीव्स इन द अदर क्रॉप. Peas and the airheads are converted into the yellow in color, grains are yellow in color, and it may be start to ripen and harden. Such as signs of maturity of different crop. अलग अलग क्रॉप का साइंस ऑफ मैच्योरिटी थोड़ा अलग अलग हो सकता है. फिर उसके बाद अगली ऑपरेशंस हार्वेस्टिंग. हार्वेस्टिंग म्हणजेच काढणी करणे. हार्वेस्ट सच ॲज हार्वेस्टिंग. हार्वेस्टिंग मीन्स द रिमूव्हल ऑफ मॅच्युअर क्रॉप. रिमूव्हल ऑफ मॅच्युअर क्रॉप दॅट इज कॉल्ड एज द हार्वेस्टिंग. शुगर केन आता हार्वेस्ट करतो म्हणजे शुगर केन कट करतात आणि फॅक्टरीला पाठवतात. वी आर नाउअडेज वी आर ऑब्जर्विंग. हम आज देख रहे हैं अब सोयाबीन हम निकाल रहे हैं. दैट इज दे आर हार्वेस्टेड. अलग अलग क्रॉप को अलग अलग मेथड अप्लाई किए जाते हैं. इन जवार द एयर हेड्स आर रिमूव्ड. और इन द हाइब्रिड जवार हम बोलेंगे हायब्रिड जवार एयर हेड्स आर कट डाऊन. म्हणजेच मराठीमध्ये आपण काय म्हणतो त्याला कंस घेणे किंवा कंस कट करणे. हायब्रिड जवारची काय करतात, कंस कट करतात. मग त्यानंतर राहिलेला जो काही स्टबल असेल किंवा राहिलेले प्लांट्स असतील ते कट करतील. लाईक दॅट हार्वेस्टिंग. त्यानंतर परत थ्रेशिंग म्हणजे त्याला म्हणतात मळणी. सेपरेशन ऑफ ग्रेन्स फ्रॉम द प्लांट. त्या प्लांटपासून ग्रेन सेपरेट करणे दॅट इज कॉल्ड थ्रेशिंग. त्याला म्हणतात थ्रेशिंग. सेपरेशन ऑफ द ग्रेन फ्रॉम प्लांट दॅट इज कॉल्ड एज थ्रेशिंग. त्या प्लांटपासून किंवा त्या झाडापासून ते ग्रेन सेपरेट करणे त्याला म्हणतो आपण थ्रेशिंग. म्हणजे आपण बघतोय इन ओल्ड एज अगोदरच्या काळामध्ये काय केलेलं जायचं पहा. द एयर हेड्स ऑफ द जवार और एयर हेड्स ऑफ द
बाजरी, सच क्रॉप्स आर ट्रॅम्पल्ड अंडर ब्लॉक फीट. अगोदरच्या काळामध्ये काय केलं जायचं, मशीन वगैरे नव्हते, त्या काळामध्ये काय केलं, ते सर्व कणस खळ्यामध्ये, ज्याला म्हणतो आपण थ्रेशिंग यार्ड, ज्याला आपण, आणि त्याला मराठीत एकच शब्द आहे, खळं म्हणतात बघा. म्हणजे असा हा सर्कल असतो, ते शेतकरी बांधव काय करतात, त्या ठिकाणी खळं करतात. म्हणजे ते काय करतील, या ठिकाणी सर्व हा ढीग टाकलेला असतो आणि त्या ठिकाणी ते रात्रभर किंवा दिवसभर बैल फिरवतात, त्याच्याकडे जे काही जनावर असतात ते फिरवतात, म्हणजे तुडवतात, पायाखाली तुडवणे, त्याला म्हणतात ट्रॅम्पलिंग अंडर ब्लॉक फीट. और बाय बीटिंग विथ स्टिक, काठीने झोडपणे. तुमचे पॅरेंट्स किंवा तुमचे आजी आजोबा सांगतील की अगोदरच्या काळामध्ये उडीद असेल किंवा तूर असेल ते बडवत होते, ते काठीने झोडपणे, मारणे. तूर असेल किंवा उडीद असेल ते असे खड्यामध्ये गोळा करायचे, त्याला झोडपायचे, त्या पद्धतीने. म्हणजे मेथड्स ऑफ थ्रेशिंग. परंतु आज आपण बघतोय मशिनरी विथ हेल्प ऑफ दी ऑपरेटर्स और मेकॅनिकल ऑपरेटर मशीन्स नोन ॲज दी थ्रेशर मशीन, मळणी यंत्र. त्याच्यानंतर जी पुढची प्रोसेस आहे विनोविंग, त्याला मराठीत म्हणतात उफणणे. सेपरेशन ऑफ ग्रेन फ्रॉम चाफ, भुस्यापासून किंवा इतर राहिलेल्या पालापोचळा, चोथा जो असेल त्याच्यापासून ग्रेन सेपरेट करणे. सेपरेशन ऑफ ग्रेन फ्रॉम चाफ. या ठिकाणी काय करतात, प्लांटपासून सेपरेट करतात. मग जो राहिलेला पालापाचोळा असेल मग त्यापासून परत वेगळे करणे, याला म्हणतात उफणणे. म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलं असाल, व त्यावेळेस काय करतात, वारा वाहत असतो, ते एका दिशेने ते उफणत असतात. मग या पद्धतीने सेपरेशन ऑफ दी ग्रेन्स. Nowadays, both process, threshing and winnowing process are performed by thresher machine. आज बघतोय आपण, किंवा जे काही बरेचसे कॉम्बिनर्स आहेत किंवा हार्वेस्टर्स आहेत, द न्यू टेक्निक्स और न्यू मशिनरीज आर, दॅट इज द हार्वेस्टिंग, थ्रेशिंग अँड विनोविंग. ऑल थ्री प्रोसेस आर परफॉर्म बाय हार्वेस्टर. आज बघतोय आपण आपल्या सोयाबीन काढण्यासाठी किंवा यानंतर मागच्या वर्षी तूर काढताना किंवा गहू काढताना, याच्यानंतर पुढे गहू काढताना अशी मोठमोठे मशिनरी तुम्हाला दिसतील. लातूरच्या आसपास बरेचसे मशिनरी तुम्हाला दिसतील. हे मोठे मशिनरी म्हणजेच हार्वेस्टर. दॅट इट कॅन परफॉर्म होल थ्री प्रोसेस लाईक दॅट. देन आफ्टर दॅट स्टोरेज इम्पॉर्टंट. स्टोरेज अतिशय महत्त्वाचं आहे. कारण का, बिकॉज इफ द सप्लाय ऑफ द ॲग्रिकल्चर गुड्स आर सीजनल, म्हणजे आपण बघतोय आज रोजी सर्वजण सोयाबीन काढत आहेत, सर्वांच्या शेतामध्ये सोयाबीन निघत आहेत, सर्वजण काढत आहेत, म्हणजे सप्लाय सुरू झालेला सोयाबीनचं. आणि आपण बघतोय आज सोयाबीनचा जो भाव होता, मागच्या महिन्यामध्ये जो भाव होता जवळपास 4,000 भाव होता, तो आता झालेला आहे 3,500 रुपये क्विंटल. म्हणजे जो इफ द सप्लाय इज इन्क्रीजेस, प्राइस ऑफ द गुड्स आर डिक्रीज. सप्लाय जर वाढला तर किंमत कमी होते. ही नवीन मार्केटची रूल आहे. इट इज अन रूल ऑफ न्यू मार्केट और मॉडर्न मार्केट. प्राइस ऑफ द गुड्स आर डिपेंड अपॉन डिमांड अँड सप्लाय. प्राइस ऑफ द गुड्स आर डिपेंड अपॉन डिमांड अँड सप्लाय. मग शेतकऱ्यांकडे ही स्टोरेज फॅसिलिटी नसते.
फार्मर डझंट हॅव स्टोरेज फॅसिलिटी. शेतकरी काय करेल, किंवा जो काही आपला गरीब शेतकरी असेल तो काय करेल, सोयाबीन निघाला तिथून तो डायरेक्ट आडतीला पाठवतोय, घेऊन जाईल, आणि तो 3,000 रुपये किंवा 3,500 रुपये क्विंटल या दराने सोयाबीन असेल तो विकून येईल. मग हे मोठे व्यापारी काय करतात, 3,500 रुपयाने तुमचं सोयाबीन खरेदी करता येईल, आणि परत ज्यावेळेस मार्केटमध्ये भाव वाढेल त्यावेळेस ते परत विकतील 4,000 4,500 रुपये क्विंटल. बिकॉज दे हॅव स्टोर देअर commodities or goods in the larger godowns, so that if the farmers have available storage facility, त्याच्याकडे स्टोरेज फॅसिलिटी असेल तर ते स्टोअर करून मग मार्केटमध्ये विकावं. इन द ओल्ड एजमध्ये स्टोरेज करण्यासाठी असे मोठे मोठे गोडाऊन होते, गोदाम, किंवा घराच्या खाली तळघर म्हणतात. तळघर म्हणजे आपल्या आजी आजोबा सांगतात किंवा सांगत होते की बाबा घरामध्ये अन्नधान्य हे जे असतील ते अन्नधान्य पूर्ण वर्षभर पुरेल असं स्टोअर करून ठेवत होते. मग त्याच्यापेक्षा जास्त आहे ते विकत होते. परंतु आज रोजी बघतोय की ते काय करतील, वर्षभर पुरेल असं ठेवत नाहीत, लगेच आले की लगेच विकतात. असं न करता म्हणजे आज आता सर्व भारताने तो ती कंडिशन बघितलेली आहे. समजा या असे लॉकडाऊनमध्ये ज्यांनी अन्नधान्य साठवून ठेवले नाहीत, मग त्यांना किती परेशान झाले असतील त्यांनाच माहीत. मग त्यासाठी स्टोरेज, अगोदरच्या काळामध्ये तळघर वगैरे, तळघर असतील, कोणा गोडाऊन असतील, ऑर इट मे बी अगेन ऑन द गनी बॅग, ज्याला आपण म्हणतो कोनपाट, ऑर इट मे बी कोट्या. आपण बघतो ना आज रोजी बऱ्याच जणांच्या घरामध्ये कोट्या असतील, छोट्या छोट्या असे पत्र्याचे डबे असतील, त्याला म्हणतो कोट्या. अगोदरच्या काळामध्ये काय होते, कोट्या नव्हते, ते अशी मोठे मोठे कनिंग होते. कनिंग हे कनिंग म्हणजे आजच्या कोट्या. कनिंग मोठे होते, कोट्या छोट्या आहेत. स्टोरेज, दिस आर दी टिलेज अँड फार्म ऑपरेशन्स. हे सर्व फार्म ऑपरेशन अंतर्गत येतात.